नमस्कार. माहिती तंत्रज्ञानाच्या या विशेष भागात आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की ज्या उपकरणांवर आपण रोज इतके अवलंबून असतो ती आपल्यापर्यंत पोहोचली कशी? चला तर मग हा सगळा प्रवास कसा घडला ते पाहूया आणि आपल्या आधुनिक जगाला आकार देणाऱ्या या तंत्रज्ञानाचा जवळून शोध घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया अगदी गणनेपासून संगणकापर्यंतच्या प्रवासाने. मग पाहूया या यंत्रांचं शरीर आणि आत्मा म्हणजे नक्की काय. त्यानंतर माहितीचं जागतिक जाळं कसं विणलं गेलं, डिजिटल युगातलं आपलं जीवन आणि हो सगळ्यात महत्त्वाचं आपली सायबर सुरक्षा. तर संगणकाची गोष्ट आहे ना, ती काही सिलिकॉन चिप्सपासून सुरू होत नाही. नाही, अजिबात नाही. याची मुळं खूप खोलवर आहेत. अगदी हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणसाला पहिल्यांदा गरज भासली मोजण्याची, हिशोब ठेवण्याची. ही माणसाच्या शोधाची एक जबरदस्त कहाणी आहे. आज आपण ज्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये रमलेलो असतो त्या येण्याआधीची ही गोष्ट आहे. विचार करा, चार्ल्स बॅबेजसारख्या लोकांनी त्यांना संगणकाचा जनक असं उगाच नाही म्हणत. त्यांनी नुसत्या यांत्रिक भागांचा वापर करून आजच्या कॉम्प्युटरची पायाभरणी केली होती. कमाल आहे ना? आणि मग तंत्रज्ञानाने जो काही वेग घेतलाय तो तर अविश्वसनीय आहे. सुरुवातीला पहिल्या पिढीचे कॉम्प्युटर्स म्हणजे अख्खी खोली व्यापून टाकायचे. आणि आज आपल्या खिशात त्यापेक्षा हजारो पटीने जास्त शक्तिशाली कॉम्प्युटर बसतो. हा बदल बघा फक्त, व्हॅक्यूम ट्यूब्सपासून ते थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत. बरं, मग हा कम्प्युटर म्हणजे नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर याचे दोन मुख्य भाग आहेत. एक म्हणजे त्याचं शरीर, ज्याला आपण हात लावू शकतो, बघू शकतो, म्हणजेच हार्डवेअर. आणि दुसरा म्हणजे त्याचा आत्मा, जो त्याला चालवतो, म्हणजेच सॉफ्टवेअर. दोन्हीशिवाय गाडी पुढे जाणारच नाही. कॉम्प्युटरवर होणारी प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट ह्या 3 सोप्या स्टेप्समधून जाते. पहिलं, आपण त्याला काहीतरी माहिती देतो, कीबोर्ड किंवा माऊसने. त्याला म्हणतात इनपुट. मग त्याचा मेंदू म्हणजे सीपीयू त्यावर प्रक्रिया करतो. हे झालं प्रोसेसिंग. आणि शेवटी आपल्याला मॉनिटरवर निकाल दिसतो. तो झाला आउटपुट. किती सोपं आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी काय आहे? तर एक छोटीशी चिप, मायक्रोप्रोसेसर. यालाच सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असंही म्हणतात. खरं तर हेच कम्प्युटरचं हृदय आणि मेंदू सगळं काही आहे. याच्याशिवाय तो फक्त एक रिकामा डबा आहे, दुसरं काही नाही. आता मेमरीबद्दल बोलूया. 2 प्रकारची असते. एक म्हणजे रॅम. समजा हे आपलं कामाचं टेबल आहे. जेवढं काम करायचंय तेवढ्या गोष्टी आपण टेबलावर पसरून ठेवतो. काम झालं की टेबल रिकामा, म्हणजे हे तात्पुरतं असतं. आणि दुसरी असते हार्ड डिस्क. हे म्हणजे आपलं कपाट, जिथे आपण सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी व्यवस्थित जपून ठेवतो. एक कम्प्युटर खूप काही करू शकतो, यात शंका नाही. पण खरी जादू तेव्हाच झाली जेव्हा हे सगळे कम्प्युटर्स एकमेकांशी जोडले गेले. आणि मग तयार झालं एक जाळं, माहितीचं जागतिक महाजाल, ज्याने आपलं जगच बदलून टाकलं. हे जाळं म्हणजेच इंटरनेट. आता इंटरनेट म्हणजे काय? तर ही कोणती एक गोष्ट किंवा एक जागा नाहीये. हे म्हणजे जगातल्या अब्जावधी कम्प्युटर्सना एकमेकांशी जोडणारं एक प्रचंड मोठं नेटवर्क आहे. खरं तर हे नेटवर्क्सचं नेटवर्क आहे. आणि म्हणूनच आज आपण एका क्षणात जगात कुठेही संपर्क साधू शकतो. आणि मग ही कनेक्टिव्हिटी आपल्या घरातल्या डेस्कटॉप कॉम्प्युटरमधून बाहेर पडून थेट आपल्या खिशात आली. मोबाईल क्रांतीमुळे. आठवतंय का, सुरुवातीला फक्त बोलण्यासाठी 1G फोन होते. मग 2Gवर मेसेज आले, 3Gने इंटरनेट आणलं, 4Gने स्पीड वाढवला आणि आता 5G तर सगळंच बदलून टाकतंय. काय जबरदस्त प्रवास आहे हा. तर या कनेक्टेड जगात आपण सगळेच राहतो. याने आपल्याला खूप काही दिलंय, अनेक संधी उपलब्ध करून दिल्यात. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तसंच या संधींसोबत काही धोकेसुद्धा आले आहेत. फायदे तर आपल्या डोळ्यासमोर आहेत. आज आपण घर बसल्या शिकू शकतो. ई-लर्निंगमुळे सरकारी कामं ऑनलाईन होतात, बँकेत जायची गरज नाही, सगळं मोबाईलवर. GPS मुळे कुठेही पोचता येतं. विज्ञान, मनोरंजन असं एकही क्षेत्र नाही जिथे माहिती तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य सोपं केलं नाही. पण आता बघूया दुसरी बाजू, या डिजिटल जगाची काळी बाजू. व्हायरस, हॅकिंग, फिशिंग हे शब्द आपण रोज ऐकतो. मालवेअर, स्पायवेअर हे सगळे असे धोके आहेत जे आपल्या वैयक्तिक माहितीसाठी आणि गोपनीयतेसाठी खूपच धोकादायक ठरू शकतात. मग प्रश्न असा येतो की या धोक्यांपासून स्वतःला वाचवायचं कसं? घाबरून जायची गरज नाही. या धोक्यांना नीट समजून घेतलं की संरक्षणाचा अर्धा मार्ग तर आपण तिथेच पूर्ण करतो. चला बघूया. सायबर सुरक्षा हा शब्द ऐकायला खूप मोठा वाटतो, पण याचा अर्थ सोपा आहे. जसं आपण आपल्या घराला कुलूप लावतो, तसंच आपल्या डिजिटल आयुष्याला, आपल्या माहितीला सुरक्षित ठेवणं म्हणजे सायबर सुरक्षा. हे गुन्हे अनेक प्रकारचे असतात, पण 3 प्रकार सगळ्यात जास्त दिसतात.
एक म्हणजे हॅकिंग, म्हणजे तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या कम्प्युटर किंवा अकाउंटमध्ये घुसणं. दुसरं आहे फिशिंग. यात तुम्हाला फसवे ईमेल पाठवून तुमची पासवर्ड किंवा बँकेची माहिती चोरली जाते. आणि तिसरा म्हणजे मालवेअर, म्हणजे व्हायरससारखे घातक प्रोग्रॅम्स जे तुमच्या डिव्हाइसला नुकसान पोचवतात. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या लढाईत आपण एकटे नाही. आपल्या देशात माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आहे. हा कायदा सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी आणि आपल्यासारख्या नागरिकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी बनवला आहे. कायदा आपलं काम करेलच, पण आपणही काही गोष्टी करायला हव्यात. खरं तर काही सोप्या सवयी लावून घेतल्या तर आपली सुरक्षा खूप वाढू शकते. जसं की प्रत्येक अकाउंटसाठी एक वेगळा आणि मजबूत पासवर्ड ठेवणं, कोणत्याही अनोळखी संशयास्पद ईमेल किंवा लिंकवर क्लिक न करणं, आणि हो, आपल्या कम्प्युटर आणि मोबाईलवर चांगला अँटीव्हायरस टाकणं आणि तो अपडेट ठेवणं. एवढं केलं तरी खूप फरक पडतो. आपण आता 5G आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. तंत्रज्ञान अजून वेगवान आणि अजून हुशार होणार आहे. त्यामुळे एक प्रश्न नक्कीच समोर येतो की या अफाट माहितीच्या शक्तीचा वापर आपण कसा करणार. याचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापर करणं हेच आपल्या पुढचं मोठं आव्हान असणार आहे. यावर नक्की विचार करा.